नमस्कार मित्रांनो, लोकसेवा जे के या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आहे 20 जानेवारी आणि आजच्या दिवसाच्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा अभ्यास करणार आहोत. चला तर आता अभ्यासाला सुरुवात करूया. आजचे पहिला प्रश्न आहे, जगातील सर्वात जुनी नदी म्हणून कोणत्या नदीची नोंदणी करण्यात आली आहे? तर फिंक या नदीची जगातील सर्वात जुनी नदी म्हणून नोंदणी करण्यात आलेली आहे. आणि फिंक नदी कोणत्या देशात वाहते? तर फिंक नदी ही ऑस्ट्रेलिया या देशात वाहते. जगातील सर्वात जुनी नदी फिंक नदी, ऑस्ट्रेलिया. आता महत्त्वाचे फॅक्ट्स काय बघूया नदीबद्दल. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर नाईल ही जगातील सर्वात लांब नदी आहे. जगातील सर्वात मोठी नदी ॲमेझॉन आहे. जगात सर्वात लांब नदी म्हणजे लांबीनुसार सर्वात लांब असते ही नाईल, आणि जिचं पात्र मोठं असतंय तिला मोठी नदी बोलतात. म्हणजे जगातील सर्वात लांब नदी नाईल आहे आणि जगातील सर्वात मोठी ॲमेझॉन आहे. आशियातील सर्वात लांब नदी कोणती आहे? आशियातील सर्वात लांब नदी यांगस आहे आणि ही चीन या देशातून वाहते. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी आहे आणि गंगा नदीची लांबी किती आहे? तर 25 इतकी गंगा नदीची भारतातील लांबी आहे. आणि भारताची सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर ब्रह्मपुत्रा ही भारतातील सर्वात मोठी नदी आहे. भारतातील सर्वात लांब म्हणले की गंगा नदी आणि भारतातील सर्वात मोठी नदी ब्रह्मपुत्रा नदी. आता आपण ऑस्ट्रेलियाबाबत काही महत्त्वाची माहिती बघूया. ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे कॅनबेरा. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आहेत अँथनी अल्बानीस आणि ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर आहे माउंट कोझुस्कू. हे ऑस्ट्रेलियातील महत्त्वाचे सर्वोच्च शिखर आहे. आणि ऑस्ट्रेलियातील महत्त्वाच्या नद्या कोणत्या? तर मरे नदी आणि डार्लिंग नदी ह्या ऑस्ट्रेलिया या देशात आहेत. आणि वाळवंट कोणते? तर गिब्सन वाळवंट, व्हिक्टोरिया वाळवंट आणि ग्रँड सँडी वाळवंट हे ऑस्ट्रेलिया या देशात आहेत. आणि अजून एक महत्त्वाचं की ग्रेट बॅरियर रीफ हे प्रवाळ बेटे देखील ऑस्ट्रेलिया या देशात आहेत. चला तर आता पुढे बघूया. आता नुकताच भारतीय नौदलाने नवीन आधार केंद्राचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी केलेलं आहे? तर हल्दिया, पश्चिम बंगाल या ठिकाणी भारतीय नौदलाने नवीन आधार केंद्राचं उद्घाटन केलेलं आहे. कुठे? हल्दिया, पश्चिम बंगाल. भारतीय नौदलाचे सध्याचे प्रमुख कोण आहेत? तर ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी हे भारतीय नौदलाचे प्रमुख आहेत. भारतीय नौदल दिन कधी साजरा केला जातो? तर नौदल दिन 4 डिसेंबर या दिवशी नौदल दिन साजरा केला जातो. आता भारतीय नौदलाचे कमांड्स बघूया. भारतीय नौदलाचे पश्चिम कमांड मुंबई या ठिकाणी आहे, दक्षिण कमांड कोची या ठिकाणी आहे आणि पूर्व कमांड विशाखापट्टणम या ठिकाणी आहे. आता महत्त्वाचे न्यूज बघूया. ह्यात लिहिलंच नुकताच केंद्र सरकारने अग्निवीरांसाठी BSF मध्ये किती कोटा निश्चित केलेला आहे? तर 50% कोटा निश्चित केलेला आहे अग्निवीर जवानांसाठी BSF मध्ये. आता चला पुढे बघूया. आता महत्त्वाची नियुक्त्या. मेघालय उच्च न्यायालयाची पहिला महिला मुख्य न्यायाधीश कोण बनले आहे? तर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे ह्या मेघालय उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनलेल्या आहेत. आता काही न्यायाधीशांबद्दल महत्त्वाच्या फॅक्ट बघूया. उच्च न्यायालयाची पहिला महिला न्यायाधीश कोण आहे? तर अन्ना चंडी केरळच्या आहेत. ही पहिली महिला न्यायाधीश आहे. हायकोर्टाची पहिली महिला न्यायाधीश अन्ना चंडी केरळ. उच्च न्यायालयाची पहिली महिला मुख्य न्यायाधीश कोण? तर लीला सेठ हिमाचल प्रदेशच्या आहेत. लीला सेठ हिमाचल प्रदेश या उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश आहेत. सर्वोच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश कोण? तर फातिमा बीबी या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत. आणि मुंबई उच्च न्यायालयाची पहिली महिला मुख्य न्यायाधीश कोण? तर सुजाता मनोहर या मुंबई उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश आहेत. उच्च न्यायालयांची तरतूद घटनेत कोणत्या कलमात आहे? तर कलम 214 हे उच्च न्यायालयाशी संबंधित आहे. आता क्रिकेटशी संबंधित काही महत्त्वाची न्यूज बघूया. 2025-26 विजय हजारे ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकली? तर 2025-26 विजय हजारे ट्रॉफी विदर्भ या संघाने जिंकलेली आहे. आणि उपविजेता कोण आहे? सौराष्ट्र हा उपविजेता ठरलेला आहे.
2025 ची रणजी ट्रॉफी की विदर्भ या संघानेच जिंकलेली आहे. कोण? विदर्भ संघाने. आता विजय हजारे ट्रॉफी 2025-26 ची आणि रणजी ट्रॉफी 2025 ची हे दोन्ही विदर्भ या संघाने जिंकले आहे. सर्वाधिक विजय हजारे ट्रॉफी कोणत्या राज्याने जिंकले आहेत? तर तमिळनाडू आणि कर्नाटकने दोघांनी 5-5 वेळा विजय हजारे ट्रॉफी जिंकलेले आहेत. आणि विजय हजारे ट्रॉफीची सुरुवात कधी झाली? 1993-94 रोजी विजय हजारे ट्रॉफीची सुरुवात झाली आहे. सध्या BCCIचे अध्यक्ष कोण आहेत? तर मिथुन मन्हास हे सध्या BCCIचे अध्यक्ष आहेत. आता नुकताच भारतीय रेल्वेतर्फे अतिविशिष्ट रेल सेवा पुरस्कार कोणाला देण्यात आलाय? तर चंदना सिन्हा यांना अतिविशिष्ट रेल सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर कशासाठी? तर भारतीय रेल्वेने जे काही ऑपरेशन नन्हे परिष्टे चालवलं होतं, जे की बालकामगारांनी आणि तस्करांपासून मुलांची सुटका करण्यासाठी राबवलं होतं, त्यामध्ये यांनी महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. म्हणून अतिविशिष्ट रेल सेवा पुरस्कार चंदना सिन्हा यांना प्रदान करण्यात आलेला आहे. सध्याचे रेल्वे मंत्री कोण आहेत? तर अश्विनी वैष्णव हे सध्याचे रेल्वे मंत्री आहेत. आता पेटा पर्सन ऑफ द इयर 2025 कोण आहेत? तर रवीना टंडन या पेटा पर्सन ऑफ द इयर 2025 आहेत. आणि फिफा शांती पुरस्कार 2026 कोणाला मिळाला आहे? तर डोनाल्ड ट्रम्प यांना फिफा शांती पुरस्कार 2026 सन्मानित करण्यात आलेला आहे. आता नुकताच आंतरराष्ट्रीय उड्डाण संघटना म्हणजेच IATA ची सदस्यत्व मिळवणारी 5वी भारतीय एअरलाइन्स कोणती ठरलेली आहे? तर अकासा एअरलाइन ही आंतरराष्ट्रीय उड्डाण संघटनेचे सदस्यत्व मिळवणारी 5वी कंपनी ठरलेली आहे. आणि IATA लॉंग फॉर्म काय आहे? इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन हा IATA लॉंग फॉर्म असणार आहे. आणि अकासा एअरलाइन ही आंतरराष्ट्रीय उड्डाण संघटनेची सदस्यत्व मिळवणारी 5वी भारतीय कंपनी ठरलेली आहे. अकासा एअरलाइनची स्थापना कधी आहे? तर 2020 साली अकासा एअरलाइनची स्थापना झाली होती. आता IATA काय करते? IATA ही जगातील 360 पेक्षा अधिक विमान कंपन्यांचे प्रतिनिधित्व करते, जे की जागतिक हवाई वाहतुकीच्या 80% जास्त नियंत्रण करते. आता कमेंटमध्ये मला सांगा की अकासा एअरलाइनचे मालक कोण आहेत? आता पुढे एक महत्त्वाची दिवसाबाबत न्यूज आहे की पेंग्विन जागरूकता दिवस म्हणून कोणता दिन साजरा करण्यात येतो? तर 20 जानेवारी हा पेंग्विन जागरूकता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आता यामध्ये दोन महत्त्वाचे दिवस आहेत. पेंग्विन जागरूकता दिवस 20 जानेवारी आहे आणि जागतिक पेंग्विन दिवस 25 एप्रिल हा आहे. यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. आणि याचा उद्देश काय आहे की पेंग्विन संरक्षण आणि जागरूकता निर्माण करणे. पेंग्विन जागरूकता दिवस 20 जानेवारी आणि जागतिक पेंग्विन दिवस 25 एप्रिल. आता जानेवारी महिन्यातील काही महत्त्वाचे दिवस बघूया. 1 जानेवारी हा DODचा स्थापना दिवस आणि कुटुंब दिवस असतो. 2 जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे म्हणून साजरा केला जातो. 3 जानेवारी हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. 4 जानेवारी हा जागतिक ब्रेल दिवस असतो. 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. 9 जानेवारी हा प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा केला जातो. 10 जानेवारी हा जागतिक हिंदी दिन असतो. 12 जानेवारी हा राष्ट्रीय योग दिन म्हणजेच स्वामी विवेकानंद यांची जयंती असते. 15 जानेवारी हा भारतीय भूदल दिवस असतो. 16 जानेवारी हा नॅशनल स्टार्टअप डे म्हणून साजरा केला जातो. 23 जानेवारी हा सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिन म्हणून साजरा केला जातो. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. आणि 25 जानेवारी हा मतदार दिन आणि पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जातो. आता पहिली घटना बघूया. क्रॉनिक किडनी डिसीजची रजिस्ट्री करणारे पहिले राज्य कोणते बनलेले आहे? तर ओडिसा हे क्रॉनिक किडनी डिसीज म्हणजे CKD ची रजिस्ट्री करणारे पहिले राज्य ठरलेले आहे. CKD चा लॉंग फॉर्म काय आहे? क्रॉनिक किडनी डिसीज हा CKD चा लॉंग फॉर्म आहे. आणि याचा उद्देश काय आहे? याचा मुख्य उद्देश काय आहे? किडनी आजाराचा अचूक डेटा गोळा करणे,
सार्वजनिक आरोग्य सेवा विकसित करणे आणि रोगांचे व्यवस्थापन करणे हा याचा मुख्य उद्देश असणार आहे आणि ही भारतातील पहिलीच घटना आहे. आता क्रीडाबाबत काही महत्त्वाच्या न्यूज बघूया. नुकताच भारताचा 92वा ग्रँड मास्टर कोण बनलेला आहे तर आर्यन वैष्णव हा दिल्लीचा रहिवासी भारताचा 92वा ग्रँड मास्टर बनलेला आहे आणि आर्यन वैष्णवचं वय किती आहे 21 वर्ष इतकं आहे. 91वा ग्रँड मास्टर कोण होते तर राहुल VS हे 91वे ग्रँड मास्टर होते. 90वे ग्रँड मास्टर कोण होते तर इलाम पार्थी हे भारताचे पहिले ग्रँड मास्टर कोण आहेत तर विश्वनाथ आनंद हे भारताचे पहिले ग्रँड मास्टर आहेत. बुद्धिबळ दिवस कधी साजरा केला जातो 20 जुलै हा बुद्धिबळ दिन म्हणून साजरा केला जातो. पुढची न्यूज बघूया. BWF ॲथलीट कमिशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर PV सिंधू यांची BWF ॲथलीट कमिशनच्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि पहिली अंतराळात जाणारी पहिली व्हीलचेअर वापरकर्ता कोण बनलेले आहे तर मायकेला बेंतॉस या अंतराळात जाणाऱ्या पहिल्या व्हीलचेअर वापरकर्त्या ठरलेल्या आहेत. आता राज्यस्तरीय काही घडामोडी बघूया आपण. भारतातील पहिले वन विद्यापीठ उत्तर प्रदेश या ठिकाणी. कर्मश्री योजनेचे नाव बदलून महात्मा श्री कोणते पश्चिम बंगालने कर्मश्री योजनेचे नाव बदलून काय केले आहे तर महात्मा श्री. मेघालय उच्च न्यायालयाचे पहिले माननीय मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत तर रेवती मोहिते डेरे या मेघालय उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश आहेत. गोव्याचा तिसरा जिल्हा कोणता बनला आहे तर कुशावती हा गोव्याचा तिसरा जिल्हा बनलेला आहे. पहिले फुलपाखरू अभयारण्य अरालम हे कुठे आहे केरळ राज्यात आहे. निसर्ग थीमवर आधारित विमानतळ कुठे आहे तर गुवाहाटी आसाम या ठिकाणी निसर्ग थीमवर आधारित विमानतळ बांधण्यात आलेलं आहे. आणि लोसार महोत्सव कुठे साजरा केला जातो तर लडाख या ठिकाणी लोसार महोत्सव साजरा केला जातो. नुकताच बिग कॅट अलायन्सचा 19वा सदस्य कोण बनलेला आहे तर रशिया हा बिग कॅट अलायन्सचा 19वा सदस्य बनलेला आहे. राष्ट्रीय कांदा भवन कुठे आहे तर नाशिक महाराष्ट्र या ठिकाणी राष्ट्रीय कांदा भवन बांधलेले आहे. भाजपा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर नितीन नवीन यांची भाजपा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. शांतता विधेयक कशाशी संबंधित आहे तर शांतता विधेयक हे अणुऊर्जेशी संबंधित आहे. गुजरातमधील सोमनाथ मंदिरावर जो काही 1026च्या वेळी 26 साली हल्ला झाला होता त्या घटनेला आता 2026 मध्ये 1000 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि त्याबाबत कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होता. 2026चा पुस्तक मेळा कुठे पार पडला तर 2026चा पुस्तक मेळा दिल्ली या ठिकाणी पार पडला आणि यामध्ये फोकस कोणता देश होता तर स्पेन हा फोकस देश होता. माय आयडी माय नेशन फर्स्ट हे पुस्तक कोणाचं आहे तर उदय माहूरकर यांचं आहे. माय आयडी ऑफ नेशन्स फर्स्ट हे पुस्तक उदय माहूरकर. मित्रांनो हा आपला चालू घडामोडींचा उपक्रम असाच चालू राहणार आहे. तर आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर आपण परत भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.